मुलांना पॉटी ट्रेनिंग कधी आणि कसं स्टार्ट केलं पाहिजे? 1.5 ते 2 वर्षाच्या मुलांमध्ये व्हॉलंटरी कंट्रोल म्हणजेच शी सू स्वतःहून थांबवण्याची कॅपॅसिटी येते. त्यामुळे पॉटी ट्रेनिंगसाठी 1.5 ते 2 वर्ष हे योग्य वय आहे. प्रत्येक मूल हे डिफरंट असतं, त्यामुळे प्रत्येकच बाळ 1.5 ते 2 वर्षामध्ये पॉटी ट्रेनिंग होईल असं नाही. पॉटी ट्रेनिंग करण्याआधी ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवा. मुलांनी कमांड फॉलो केले पाहिजे, म्हणजे तुम्ही जे इन्स्ट्रक्शन देताय ते त्यांनी फॉलो केले पाहिजे. दुसरी गोष्ट, बाळाला शी सू केल्यानंतर बाळाला डिस्कम्फर्ट होत आहे, बाळ जरा पॉटी ट्रेनिंग मध्ये इंटरेस्टेड आहे. तिसरी गोष्ट म्हणजे बाळ 3 तासासाठी ड्राय राहत असेल, म्हणजे तो त्याची शी आणि सू कंट्रोल करू शकत असेल. फोर्सफुली जबरदस्ती पॉटी ट्रेनिंग करण्याची गरज नाही. पॉटी ट्रेनिंग कसं द्यायचं? पहिली गोष्ट, बाळ उठल्यानंतर किंवा जेवण झाल्यानंतर जेव्हा बाळाचं पोट फुल असतं तेव्हा त्यांना पॉटी चेअरवर बसवण्याची सवय लावायची. सुरुवातीच्या काळात बाळाला पॅन्ट सोबतच पॉटी चेअरवर बसवलं तरी चालेल. जेव्हा हळूहळू बाळ सिग्नल देतं सू आली शी आली, तेव्हा बाळाला पॅन्ट काढून पॉटी चेअरवर बसवण्याची सवय लावा. आणि जेव्हा बाळ सू करतं तेव्हा सू, बाळाला जेव्हा शी आली तेव्हा शी, असे शब्द त्याला कानावर घालून त्याला सवय लावायची. मॅक्झिमम मुलं 1 ते 2 महिन्यामध्ये शिकून जातात, पण काही मुलांमध्ये 2 महिने 6 महिने 1 वर्षही लागू शकतं. त्यामुळे मुलांना पनिशमेंट देणे किंवा निगेटिव्ह रिएन्फोर्समेंट करणे चुकीचं आहे. प्रत्येक बाळ हे डिफरंट असतात आणि मूल जर पॉटी ट्रेनिंगमध्ये इंटरेस्टेड असेल तरच पॉटी ट्रेनिंग द्या, नाहीतर फोर्सफुली मुलांना पॉटी ट्रेनिंग देऊ नका. थँक्यू.